जर तुम्ही शेवटचं पाणी जर उशिरा दिलं तर गहू एखाद्या वेळेस पांढरा पडण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळं गव्हाला साधारणपणे काढणीच्या अगोदर एक 20 दिवस तरी पाणी देऊ नये। त्यामुळं आपल्याला कंबाईन हार्वेस्टरद्वारे काढणी करण्यास अडचण येत नाही। अशा प्रकारे आपण जर गव्हाची काढणी केली तर चांगल्या प्रतीचा स्वच्छ गहू आपल्याला मशीनद्वारे मिळत असतोय। आणि सध्या ही काळाची गरज आहे की शेतीमध्ये आपल्याला मेकॅनायझेशन करणे, यांत्रिक पद्धतीने शेती करणं आवश्यक आहे, जेणेकरून कमी खर्चात चांगल्या प्रकारे आपल्याला शेती करता येईल। नमस्कार, मी डॉक्टर विजय जाधव, सहयोगी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विद्या विभाग। आज आपल्या इथं गव्हाचं काढणीचं काम चालू आहे। सध्या आपल्या विद्यापीठाच्या या प्रक्षेत्रावरती फुले समाधान ही आपल्या विद्यापीठानं प्रसारित केलेली जात लागवड केलेली आहे। आता ह्या गव्हाची लागवड ही 15 आणि 16 नोव्हेंबर 2023ला केलेली आहे। सध्या क्रॉप हार्वेस्टिंग स्टेजला आलेलं आहे। गव्हाचं महत्त्वाचं हार्वेस्टिंग स्टेजला म्हणजे मॅच्युरिटी जी आहे किंवा काढणीची योग्य वेळ कधी असते तर ज्यावेळेला गहू हा पक्व होतो। साधारणपणे प्रत्येक गव्हाच्या व्हरायटीमध्ये 3.5 ते 4 महिन्यात गहू पक्व होत असतो आणि ह्या गव्हामध्ये आता आपल्याला जवळजवळ 4 महिने होत आलेले आहेत। त्यामुळं मॅच्युअर झालेलं आहे, सर्व लोंबी आणि काड्या वाळलेल्या आहेत। जास्त वाळवले तर परत गव्हाची थ्रेशिंग होण्याच्या ऐवजी शॅटरिंग होत असते, म्हणून वेळेवर गव्हाची काढणे गरजेचं असते। मुख्य म्हणजे गव्हाची ओंबी आणि गव्हाची काड हे ज्यावेळेला पक्व वाळतं त्यावेळेला गव्हाची काढणी करावी, उशिरा काढणी करू नये। दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या आपण मजुरांचा प्रॉब्लेम आहे। अशा वेळेला आपण मेकॅनायझेशनकडून शेतातले बरेचसे कामं करून घेतो, म्हणून सध्या आज आपण इथं कंबाईन हार्वेस्टरद्वारे गव्हाची काढणी चालू आहे। याचा मुख्य फायदा असा आहे, कमी वेळेत जास्त क्षेत्र काढलं जातं आणि माणसाकडून काढण्यात आणि मशीननं काढण्यात खूप फरक आहे। याच्यात महत्त्वाचा फायदा आहे की कमी वेळेत साधारणपणे 1 तासामध्ये हे जवळजवळ 2 एकर रान मशीन कव्हर करत असते आणि आपल्या माणसाकडून काढायला गेलं तर 10 माणसाला आपल्याला 2 एकर लागते आणि याचा रेट आहे एकरी 4,000 रुपये एकर असा रेट आहे। त्यामुळं या मशीनद्वारे आपल्याला काढणी, मळणी, उफणणी सर्व गोष्टी एकाच वेळी होत असतात आणि स्वच्छ गहू आपल्याला मशीनद्वारे मिळत असतो। याच्या विरुद्ध जर आपण माणसाकडून काढणी केली तर काढणीनंतर ते पेंड्या बांधणे, पेंड्या गोळा करणे, त्याचं खळ्यावर नेणे, त्याची मळणी करणे, उफणणी करणे, याच्यामध्ये खर्च आणि वेळ वाया जास्त जातो मशीनपेक्षा। म्हणून शक्यतो आपल्याकडे मजुरांचा अडचण असल्यामुळं मशीनद्वारे म्हणजे कंबाईन हार्वेस्टरद्वारे जर आपण गव्हाची काढणी मळणी केली तर ते चांगले होत असते। तर दुसरं महत्त्वाची बाब आहे की गावामध्ये बरेच शेतकरी पेरणीच्या अगोदर काढणीच्या अगोदर पाणी देतात, तर ते साधारणपणे काढणीच्या अगोदर 15 ते 20 दिवस पाणी देऊ नये। गव्हाचं रान त्यामुळे व्यवस्थित वाळलं जातं आणि मशीनद्वारे काढणी काढण्यास अडचण येत नाही। शक्यतो जर तुम्ही शेवटचं पाणी जर उशिरा दिलं तर गहू एखाद्या वेळेस पांढरा पडण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळं गव्हाला साधारणपणे काढणीच्या अगोदर एक 20 दिवस तरी पाणी देऊ नये। त्यामुळं आपल्याला कंबाईन हार्वेस्टरद्वारे काढणी करण्यास अडचण येत नाही। अशा प्रकारे आपण जर गव्हाची काढणी केली तर चांगल्या प्रतीचा स्वच्छ गहू आपल्याला मशीनद्वारे मिळत असतोय। ज्यावेळी आपण कंबाईन हार्वेस्टरद्वारे गहू काढतो त्यावेळेला गव्हाचा भुसा, गव्हाचं काड हे शेतात जागच्या जागी पडत असते। त्या काडाचा आपल्याला सेंद्रिय खत म्हणून शेतात उपयोग होत असतो। त्यामुळं आपल्या शेतातील जलधारण शक्ती वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतं आणि एकूण उत्पादकता आहे ती आपल्या शेतीची वाढत जाते, जमिनीचं फूल सुधारलं जातं। म्हणून ह्या गव्हाचा काडाचा उपयोग जे आपण नंतर कुठंतरी फेकून देत असतोय तो जागच्या जागी गाडल्यामुळं जमिनीत नांगरटीमुळं त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो। म्हणून हा एक सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आपल्याला कंबाईन हार्वेस्टरद्वारे किंवा मशीनद्वारे काढलेल्या गव्हाचा होत असतो। जागच्या जागी आपल्याला काड जमिनीत गाडता येत असतं।